हे जे जांभळं आहेत ना ते खूप महाग नाहीत बरं का. म्हणजे ते वर्षातून फक्त 2 महिनेच भेटतात आणि ते घेताना लोक म्हणतात खूप महाग आहेत, खूप महाग आहेत. मला काय म्हणायचं आहे की काजू बदाम 1000 रुपये किलो आहेत आणि बऱ्याच गोष्टी 1000 रुपयाच्या पुढे किलो आहेत. गुटखा खाणाऱ्यांनो, मावा खाणाऱ्यांनो, कुठल्याही व्यसन करणाऱ्यांनो, तुमचं बघितलं का किती रुपये किलो आहे आणि किती रुपये लिटर आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा काय होत आहे. आता हे जांभळं आहेत, कित्येक लोक या 2 महिन्यामध्ये एकदाही जांभळं आणत नाहीत, पावशेर पण काही एकदाच आणतात. ते 100 रुपये पावशेर आहेत म्हणून पुन्हा आणत नाहीत. अरे वर्षातून एकदाच मिळणारं फळ फक्त 2च महिने मिळतं आणि ते एकच महिना खरं तर खायला भेटतं आपल्याला. 2-3 वेळा आणलं तर काय बिघडतंय, आपलीच फॅमिली आणि आपणच खाणार आहे. याचे फायदे काय आहेत माहिती का. आपल्या जर लहान बाळांना, माणसांना जर चुकून एखादा केस तोंडात गेला असेल आणि पोटात गेला असेल तर तो या माध्यमातून आहे ना, जांभळाच्या माध्यम खाल्ल्यानंतर बाहेर पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुगरवाल्याला, मधुमेहवाल्याला खूप उपयोगी आहे. अगदी याच्या बिया पण उपयोगी आहे बरं का. आणि याचे जांभळाच्या झाडाचे पानं जे आहेत ना ते जर धुवून पाण्यात उकळून पिलात ना तर खूप आरोग्याला फायदा आहे. म्हणजे त्याच्यापासूनही ना हे होतं, शुगरला फायदा होतो. आणि त्याचं जांभळीच्या झाडाचं लाकूड आहे ना, ते लाकूड पण जांभळीच्या झाडाचं लाकूड पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं ना त्यामध्ये जंतू होत नाहीत, कीटक होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये शेवळ तयार होत नाही, माती राहणार फक्त. असे इतके सगळे फायदे, अगदी बुडापासून तर शेंड्यापर्यंत फायदे आहेत. मग मला सांगा 400 रुपये किलो जर जांभळं असतील तर त्याला महाग कसं बोलायचं बरं. लोक सहज बोलतात की खूप महाग आहेत, खूप महाग आहेत. तेव्हा एवढे आहेत आणि खाल्ले तर काय बिघडेल, चांगलीच गोष्ट आहे ना. तर चला तुम्ही जांभळं खा, आम्ही आनंद घेतोय. बाय सर्वांना. नक्की जांभळं घ्या, खा. थोडे दिवस भेटणारे फळं नक्की खात चला बरं का.